सन्मान होत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रदीप पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय। रविदादा पाटील उपस्थित आहेत। मायेची प्रेमाची शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं मोमेंटो अर्थात सन्मान चिन्ह देऊन आपण हा सन्मान करत असताना रविदादा पाटील यांचा सन्मान द मॅच सामन्याचा सामनावीर ज्याने एकूण डबा बनवला आपल्या टीम साठी 23 महत्वपूर्ण खेळी केली तो सचिन भंडारी ठरलाय सामन्याचा सामनावीर। लाईनअप करायचंय शेक हँड करायचंय हार्ड लक पिसर बाय टीम परंतु खूप चांगला खेळ तुमचा देखील राहिला आहे स्पर्धेमध्ये आणि लगेच नेक्स्ट मॅच निलजे संघ रेडी ना। सन्माननीय दिलीपदादा पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये। दिलीपदादा पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करतोय आमचे आयोजक प्रदीप पाटील यांच्या शुभ हस्ते। भाल संघ चला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा। भाल संघ आपण पोहोचायचं मैदानाच्या आतमध्ये। एकनाथजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत। आदरणीय एकनाथजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये आणि त्वरित क्षेत्रक्षण लावायचं भाल संघ लगेच जा प्लीज विनंती असेल। आणि आमच्या अविनाश जाधव नेवाळीचे नक्कीच उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। एक चांगले क्रिकेटर आपण पाहतात जय बोले नेवाळी या संघाचे मॅन ऑफ द मॅच देत असताना आपण सचिन भंडारीला अभिनंदन सचिन आणि सामना देखील जिंकल्याबद्दल टीम गावदेवी चिंचवली फिल्डिंग लावायची आहे। गावदेवी भालबी विपक्ष निलजबी यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल आणि सामन्याला सुरुवात येथील कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय आम्ही परिवर्तन मॅन फ्रॉम शिरवलीचा आवाज या ठिकाणी मनोज येत आहेत मायक्रोफोन वरती। थँक्यू सो मच। ग्रामस्थ मंडळ पोसरी सन्माननीय आमचे योगेशदा पाटील आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। दादांना विनंती करतो योगेशदांना की आपण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हा। दादा आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। नेक्स्ट खरं तर मागची मॅच झाली जिथे विजय प्रस्थापन केलं चिंचवली संघानं हा तिसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय झाला आहे म्हणजे इथून जो संघ जिंकेल तो संघ आणि चिंचवली संघ त्या दोनांमध्ये खरं तर लकी ड्रॉ केला जाईल। तिसऱ्या फेरीपासून 3 षटकांच्या केला जातील। हॅलो थँक्यू सो मच डीजे। बोलूयात मैदानाकडे डीजे। थँक्यू सो मच आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत। थोडा आवाज करा डीजे। हॅलो चेक। थँक्यू सो मच। एका बाजूला भाल एका बाजूला निलजय। पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला विनोद फटका तिथे फसला होता झेल संधी होती मात्र तिथे झेल पकडला नाही फलंदाज सेफ होते आलाय पहिला डॉट बॉल
भाल संघानं खरं नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय. पुढचा बॉल उडवायचा होता. आलाय डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी भाल संघाची मागच्या मॅच मध्ये सुद्धा राहिली आहे. चला खरं तर निलजे संघानं नाणेफेकी जिंकल्यानं फलंदाजी स्वीकारली. पुढचा बॉल बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षक होते. चुकी. चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टॉप. नॉन स्टॉप. सीमा पार. 4 चौकार. थँक्यू सो मच. हा तिसऱ्या चेंडूवरती नशिबाचा चौकार आलाय. फलंदाजी करत असताना निनाद रसाल आणि निकेश भोईर हे निकेश भोईर हे निलजे संघाचे 2 मुख्य ट्रम्पकार फलंदाज फलंदाजी मार्गवरती. विनोद फडकात एवढाच सुंदर आहे. डीप मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू फरार. 4 चौकार. हा दुसरा चौकार आलाय. 8 धावा आता धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. पहिलं षटक सुरू आहे आणि 8 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनोद पहिल्या 2 चेंडूंवरती सुंदर कामगिरी राहिली. मात्र मागच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार त्याला सुद्धा लगावलेत. पुढचा बॉल दिशा दाखवायची होती मात्र इथे दिशा खराब आहे गोलंदाजाची. आलाय वाईट बॉल. पंचांचा इशारा. एकदम अतिरिक्तच्या स्वरूपात ऍड केली जाईल. आता 9 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा सज्ज असेल. शेवटचा खरं तर 2 चेंडू या षटकामधील शिल्लक आहेत. आले 1 धाव. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत असताना विचार केला भाल संघाचा तर गोलंदाजी या संघाची ताकद आहे. मागच्या मॅच मध्ये खूप सुंदर त्यांची गोलंदाजी राहिली आहे आणि याही मॅच मध्ये तसंच काहीच कार्य या भाल संघाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक सुरू असताना धाव पुस्तकावरती आपल्याला 10 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय. शेवटच्या बॉल वरती षटकार. चला ग्रामस्थ मंडळ पोसरी आमचे गिरीश दादा जाधव सुद्धा इथे उपस्थित राहिलेत. आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. शेवटच्या बॉल वरती तिथे 6 धावा षटकार आलाय. 16 धावा धाव पुस्तकावरती. विनोदचं षटक संपलंय. पहिलं षटक. प्रथमेश आता नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती. मनोज प्रथमेश आलेत तिकडे. प्रथमेश मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलं षटक संपलंय. 16 धावा. त्याचनंतर निलजाचे आमचे सन्माननीय प्रमोदजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. तिथे डॉट बॉलची समाप्ती राहिली आहे. भाल संघाचा विचार केला ना तर सुंदर गोलंदाजी आहे. दमदार गोलंदाजी आहे. प्रमुख अस्त्र आहे या भाल संघाचा. मात्र 16 धावा धाव पुस्तकावरती प्रथमेश मात्रे इथे शांत बसवलाय.
अशी गोलंदाजी करावी लागेल. प्रथमेश मात्रेला गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल इथून फटका पसलाय, चेंडू हवेमध्ये फ्लाय जरूर झाला होता, तिथे झेल सुटली आहे. खर तर क्रिकेटचं जर आपण समीकरण पाहिलं, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. तुम्ही जर कॅच सोडली तर तुमच्या हातातून मॅच कधीही निसटू शकते, मात्र तशी क्षेत्ररक्षण तसं झेल तिथे पकडायला हवा होता, तिथे क्षेत्ररक्षक होते मनाल होते, मात्र त्यानं तिथे झेल जमिनीला ड्रॉप केला आणि या चेंडू नजीक आली आहे एक धाव. एका धावेनं स्ट्राईक एंड वरती. करताना निनादला निकेशला बोलवलं जात आहे, ज्यानं मागच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, आलाय डॉट बॉल. सुंदर फटकेबाजी निकेशची आपल्याला मागच्याही मॅच मध्ये पाहायला मिळाले. मात्र या मॅच मध्ये भाल संघ गोलंदाजी उत्कृष्ट, या संघाची गोलंदाजी हे प्रमुख अस्त्र आहे. मागच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं भाल संघाने फक्त 35 धावा खर्च केल्या होत्या 4 षटकामध्ये, आणि याही मॅच मध्ये खरं तर तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. अजून एक लॉग ऑनच्या डोक्यावरनं ठोकलाय निकेश भोईरनं हा दमदार षटकार. थँक्यू सो मच. काय सुरेख फटकेबाजी निकेश भोईरची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल उडवला, आता लॉग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, कुठलीही चुकी नाही. प्रमोद होते आणि पकडलाय झेल, संपलाय. निकेश भोईरचा हा वाजवी खेळ, पहिला विकेट मैदानाच्या बाहेर, पहिला गडीगारत. या किरणदादा मात्र आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. किरणदादा आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. त्याचनंतर आमचे कालुरामजी मात्रे असतील, आपण सुद्धा या व्यासपीठावरती, आणि त्याचनंतर आमचे बंधू दैवत पितले, आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचनंतर पुसरी गावचे योगेश दादा पाटील असतील, आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचनंतर गिरीश जाधव असतील, आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय, खरं तर पोसरी गाभाच्या अभिमानाची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जे हनुमान चषक पोसरी 2025 हे सुंदर पर्व आहे, आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. फटका तेवढा सुंदर अलॉंग द कार्पेट, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी चुकी, थोडंसं फंबलिंग, तोपर्यंत दुसरे क्षेत्ररक्षक येथील चेंडू नजीक उचलतील, फेकतील, तोपर्यंत सहजरित्या तिथे 2 धाब्यांचा मुजोरा पेश केलाय. 2 धाब्यानं संघ पुढे सरकतोय. 2 धाब्यानं धावपुस्तकावरती खरं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धाबा धावपुस्तकावरती. डीजे थँक्यू डीजे. चला स्पीड अप करायचं आहे. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चला पुढील 2 सामने जे असतील ते 3 षटकांचे होतील, याच्याकडे लक्ष असू द्या. तिसऱ्या फेरीतील लढत म्हणजेच क्वालिफिकेशनची लढत आणि सेमीफायनलची लढत ही 3 षटकांची खेळवली जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. खरं तर ही स्पर्धा वेळेवरती संपन्न व्हावं यासाठी आम्ही उद्याच्या दिवसामध्ये फक्त 8च संघ ठेवलेत. आजच्या दिवसामध्ये भले 10 संघ आहेत, कारण आज आपल्याकडे टाइम असेल, मात्र उद्या मेगा फायनल तीही वेळेवरती आम्हाला पार पाडायचे. पुढचा बॉल फुल टॉस होता, फुल टू वसूल करायचा होता, मात्र अलॉंग द कार्पेट तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक उचलतील तोपर्यंत फक्त एकच धाव.
गोलंदाजी ट्रॅकवरती प्रमोद सोरकादे हा तिसरा मुख्य गोलंदाज आहे बाल संघाचा. धावपुस्तकावरती 26 धावा. आता इथून मोठ्या फटक्यांची बरसात करावी लागेल. गोलंदाजी फलंदाजी करत असताना आतिषबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. रॅकेट सोडावी लागतील मैदानाच्या बाहेर. फलंदाजी करणाऱ्या फलंदाज भावेश पाटील आणि निनाद रसाळ या दोन फलंदाजांना मोठं टार्गेट सेट करावं लागेल. कारण इथून जर तुम्ही जिंकलात आणि लकी ड्रॉ जर तुमच्या बाजूने लागला तर तुम्ही सरळ सेमीफायनलचं तिकीट गाठू शकता. फटका तेवढ्याच सुंदर तिथून आले. फक्त एकच धाव. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. खरं तर चिंचवली संघानं बाजी मारले, पुढे सरकलाय. आता ही मॅच दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे. कारण इथून जो संघ जिंकेल तो खरं तर लकी ड्रॉ त्या संघाचा होईल चिंचवली संघासमोर. आणि लकी ड्रॉ जो संघ जिंकेल तो नक्कीच सेमीफायनलचं सरळ तिकीट गाठेल. म्हणजे तुम्हाला फायनलला जाण्यासाठी खरं तर चान्सेस इथे उपलब्ध आहेत. मात्र तशी फटकेबाजी आणि तशी गोलंदाजी खरं तर व्हायला हवी आहे. पुढचा बॉल तिथे बॅटची एज, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील, फक्त मिळेल एकच धाव. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना खरं तर इथे धावपुस्तक हलवण्याचं काम या दोन फलंदाजांचं राहिलंय. धावपुस्तक पुढे घेऊन जाण्याचं कार्य या दोन फलंदाज करतायत. धावपुस्तकावरती 28 धावा. मागच्या 3 चेंडूमध्ये 3 सिंगल या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आले. आता फलंदाजी मार्गवरती आपल्याला भावेश पाटील पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतील, पकडतील झेल आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. हा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज भावेश पाटील मैदानाच्या बाहेर. धावपुस्तकावरती 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर इथे शुभागमन झालंय किरणदादा म्हात्रे यांचं. त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. कारण या विभागामध्ये खूप चांगलं समाजकार्य राहिलंय. आणि ह्या हंगामामध्ये खरं तर कित्येक संघांना ज्यानं खरं तर बॅट पुरस्कृत केल्या आणि जे हनुमान पोसरी संघाला सुद्धा त्याने बॅट पुरस्कृत केले. त्यांचं विशेष कौतुक. आणि खरं तर जे हनुमान पोसरी क्रिकेट संघावरती किरणदादा यांचं एक वेगळंच प्रेम आहे. खरं तर हे मैदान आपण पाहतोय जय भोले क्रिकेट मैदान म्हात्रेपाडा मैदान जरूर आहे. मात्र याच मैदानावरती पोसरी संघ खरं तर सामने कित्येक वर्ष आयोजित करतोय. पुढचा बॉल तिथे टॅपिंग क्रिकेट. एक धाव चोरायची होती मात्र तिथे काय घडलंय, एक फलंदाजाने स्ट्राईक सोडली होती मात्र दुसऱ्या फलंदाजाने स्ट्राईक एंडचा फलंदाज जो होता त्याने स्ट्राईक एंड सोडली नाही आणि इथून मात्र रनआउटचा शिकार झालाय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निनाद रसाल याच्या पारीचा झाला इथे अंत. थँक्यू डीजे. धावपुस्तकावरती आता 28 धावा पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 28 धावा. चला स्पीडअप करा. चला फलंदाज आपण धावत मैदानामध्ये लगेच रमाडावा. मी म्हटलं होतं कमीत कमी धावांवरती रोखेल हा बाल संघ. कारण गोलंदाजी ही या संघाची ताकद आहे. पहिल्या मॅच मध्ये खरं तर 35 धावांवरती रोखलं होतं गोरपे संघाला. चिंचपाडा संघाला खरं तर 35 धावांवरती रोखलं होतं. आणि ह्या मॅच मध्ये खरं तर पहा काय गोलंदाजी आहे. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि तिथे यष्टांचा भेद. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. तिसरं षटक संपलंय प्रमोद सोरखादेचं. त्यानं धावा खर्च केला 3 आणि विकेट मिळवल्या 2 आणि 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात. अशा प्रकारे संघ जाऊन पोहोचलाय 28च्या घरात. आणि गडांचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 गडांचा मोबदला आहे आणि 28 धावा धाव पुस्तकावरती.
कॅश प्राइज असेल 500 रुपयाचं कॅश प्राइज. खरं तर आयवा कॅच साठी पहा 500 रुपयाचा प्रेक्षक कमाल झेल जो पकडेल. खरं तर मग ज्याची नाईट शिफ्ट असेल त्याला नाईटला जायची गरज नाही. जर 2 झेल त्याने पकडल्या तर मात्र आजचा आणि उद्याचा दिवसाची त्याला शिफ्ट भरून भेटेल. कारण 500 रुपयाचं कॅश प्राइज. किरणदादा म्हात्रे आमचे भाजपाचे एक दमदार युवा नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये खूप चांगलं समाजकार्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून प्रेक्षक कमाल झेलसाठी पहा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे एखादा प्रेक्षक इथून लकी ठरू शकतो जो 500 रुपये कमवू शकतो. पुढचा बॉल इथे चेंडूला उडवलाय कव्हर्स रिजन मध्ये. तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त 2च धाबा. 2 धाब्यानं संघ पुढे सरकतोय धावपुस्तकावरती. आता 30 धाबा लागल्या जात आहेत. मनाल येत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. मनाल मात्रे. चला जे पण झेल पकडतील त्यांच्यासाठी 500 असतील. इथून यष्टांचा वेध फलंदाज बाद आणि लागणारा हा 5वा धक्का टीम निलजा संघाला. याचं कारण म्हणजे भाल संघाची गोलंदाजी तेवढीच उत्कृष्ट आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. चला लगेच फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जा. करणं तेवढंच महत्वाचं असेल. 30 धाबा धावपुस्तकावरती जोडल्या जात आहेत. आशिष दादा म्हात्रे आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पुढचा बॉल बॅटची एज तिथे लागली. तिथे अडवणी केली गेली आहे. आले फक्त 1च धाव. सिंगल रन इथे प्राधान्य दिलंय. 31 धाबा. 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. मी म्हटलं तर भाल संघ कमबॅक करणं जाणतोय. जशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये 16 धाबा जरूर खर्च केल्या होत्या विनोदनं. मात्र त्याचनंतर प्रथमेश आणि प्रमोदनं खूप चांगलं कमबॅक केलंय. प्रथमेशनं 9 धाबा खर्च केल्या. प्रमोदनं 3 धाबा खर्च केल्या. आता मनाल गोलंदाजी करतायत. सुंदर गोलंदाजी. खरं तर वेगावरती स्वार होऊन वेगवान गोलंदाजी करतोय. रफ्तार का सौदागर असं म्हणावं लागेल मनालला गोलंदाजी करत असताना. पुढचा बॉल फटका फक्त दिशा दिली. तिथे लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत दुसरीचं धाडस आणि फलंदाज रनआउटचा शिकार. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 3 फलंदाज असे आहेत की जे रनआउट चा शिकार झालेत आणि तिथून त्यांच्या फलंदाजींचा अंत झालाय. चला नवीन फलंदाज खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावपुस्तकावरती आपल्याला 32 धावा पाहायला मिळत आहेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आशिष रसाल फलंदाजी मार्गवरती. माझा मित्र आहे निलजाचा. त्याचं म्हणणं अक्षर रसालच आहे. कोण आहे रे बाबा. दुसरा अक्षर रसाल कोलस्टारला कामाला आहे बघ. पुढचा बॉल तिथून आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक मिड ऑफचे आहेत. तिथे मात्र फलंदाज सेफ असेल. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. 33 धाबा. जसं मागच्या मॅच मध्ये
35 धावांवरती रोखलं होतं चिंचपाडा संघाला. याही मॅच मध्ये तसंच काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली सुरुवात झाली होती निलजे संघाची, मात्र मिडल ऑर्डरची जी फलंदाजी होती ती थोडीशी खराब राहिली. त्याचंच कारण 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात. फटका तिथे अलॉंग द कार्पेट लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण होईल. दुसरी धाव काढत असताना फलंदाज होतील बाद. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावपुस्तकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत 34. म्हणजे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत भाल क्रिकेट संघाला, जिंकण्यासाठी येणारे 4 षटक आणि येणारे 24 बॉल जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत फक्त 35 धावा. जेव्हा जेव्हा भाल संघ या मैदानामध्ये उतरतो, मागच्याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं 36चं टार्गेट होतं आणि या मॅच मध्ये 35चं टार्गेट. भाल संघाची गोलंदाजी तेवढीच उत्कृष्ट राहिली आहे या मैदानावरती. खूप सुंदर खेळ राहिला आहे. मात्र आता तशी गोलंदाजी, तसे खरं तर हल्ले चढवावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या निलजे संघाला. 35 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. कशा प्रकारे धावा इथे चेस करतायत याचं धावतं वर्णन ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज पाल्याचा सोनू बांगर यांचा. थँक्यू सो मच. डीजे मास्टर, थैंक यू सो मच मनोज, बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते हैं मैदान के ऊपर. फिर से एक बार सभी का स्वागत दोस्तों. प्रतियोगिता एंजॉय करते हुए जय हनुमान क्रिकेट टीम पोसरी आयोजित जय हनुमान ट्रॉफी 2025 का पर्व और आज प्रतियोगिता का पहला दिन और यह मुकाबला चलता हुआ मैदान के अंदर. एक तरफ टीम होगी नीलजे भी और दूसरी तरफ इसी मुकाबले में उनको फाइट देगी टीम गाउड भी भाल भी. पहले बल्लेबाजी की 4 ओवर का मुकाबला और बल्लेबाजी करते हुए निलजे टीम ने बनाए कुल मिलाकर रन संख्या 34 रन बनाए तो 35 रन का टारगेट रखा और वही टारगेट लेकर सलामी जोड़ी अब मैदान के अंदर उतरती भी प्रमोद सुरकादे और बल्लेबाज होंगे विनायक चिकनकर. हर एक ओवर की बात करेंगे तो 8.75 की औसत बरकरार रखनी होगी मुकाबला जीतने के लिए टीम गाउदी भी भाल टीम को. और यहां से क्या रन बना पाएगी. बढ़िया मुकाबला, बढ़िया ये प्रतियोगिता. बिल्कुल पहले बल्लेबाजी की थी. बिल्कुल यहां से बात करेंगे तो निलजे टीम ने और बल्लेबाजी करते हुए 34 रन बना पाई है. 35 का टारगेट है लेकिन निलजे टीम के पास गेंदबाजी भी बहुत अच्छी है और सुबह से देखा जाए तो बिल्कुल हवा बहुत ही है. अब भी हवा जारी है और यहां से क्या हवा के साथ साथ घटा के संग संग बल्लेबाजी होगी यानी कि चौके छक्के देखने को मिलेंगे. शुरुआती बल्लेबाज शुरुआती ओवर में बल्लेबाज होंगे बिल्कुल प्रमोद और विनायक के माध्यम से. सेकंड के ऊपर बल्लेबाज विनायक चिकनकर, 9 सेकंड के ऊपर बल्लेबाज होंगे प्रमोद सुरकादे. गेंदबाजी की कमान संभालते हुए पहला ओवर गेंदबाज नीनाथ रसा लाते हुए पावर पे का ओवर. देखिए बिल्कुल मात्रेपाड़ा के हमारे काफी करीबी दोस्त किरण दादा मात्रे इनकी तरफ से आईबा कैश के लिए दर्शकों के लिए भी इनाम होगा. कुल मिला के 500 का इनाम और सिर्फ दर्शकों के लिए. और ये इनाम खिलाड़ी के लिए नहीं होगा, कोई भी खिलाड़ी हो जिन्होंने कैश लिया तो उनके लिए ये इनाम नहीं होगा. चलते मैदान के ऊपर मुकाबले को आगाज. सेकेंड इनिंग का आगाज होता है. सेकंड पे बल्लेबाज विनायक चिकनकर. दोनों टीम के लिए शुभकामनाएं हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट.
दो खिलाड़ी तीसरे गति के बाहर होंगे। वाइडी स्लोंगा पर वाइडी स्लोंगा में खिलाड़ी होगा। पहली गेंद इस ओवर की, गेंदबाज नीना तैयार, गेम ऑन। पहली गेंद विकेट यहां से मिलेगी, पहली गेंद के ऊपर एज लगी और यहां से चलता किया बल्लेबाज विनायक चिकनकर को लगता हुआ पहला झटका टीम गांव देवी भाल टीम को। डीजे पहली गेंद के ऊपर बड़ी शॉट की तलाश में थे, आड़े बल्ले से खेलना चाहते थे लेकिन बल्ले का निचला हिस्सा लगा और यहां से विकेट बनी। बढ़िया विकेट कीपिंग और निनाद को मिलती हुई पहली गेंद के ऊपर यह बड़ी सफलता। मैंने पहले एक कहा दोस्तों, बिल्कुल स्कोरबोर्ड के ऊपर यदि रन कम है, 35 की आवश्यकता है, तब भी गेंदबाजी बहुत ही अच्छी है टीम नीलजबी के पास। नए बल्लेबाज होंगे विनोद मड़वी आते हुए तीसरे नंबर पे बल्लेबाजी के लिए। हमेशा अपनी टीम के लिए चौके छक्के लगाए, शानदार बल्लेबाजी की है, लेकिन ये प्रतियोगिता बड़ी है, ये मुकाबला काफी महत्वपूर्ण है और यहां से जिम्मेदारी उठानी होगी बल्लेबाजी करते हुए विनोद मड़वी को। चलिए ज्यादा वक्त नहीं लेना है निकेश दादा, फील्डिंग को सजाना है। अगली गेंद सुपर की, गेंदबाज नीनाद फिर से एक बार तैयार, राइट आर्म उर्दू विकेट। इस बार फुल टॉस गेंद दबा में फील्डर मौजूद, फायदा नहीं उठा पाए और यहां से और एक विकेट मैदान से बाहर। लगातार दूसरा झटका लगता हुआ टीम गांव देवी बाल को विनोद मड़वी 0 पे आउट। और यहां से अच्छी कैच वहां पर ली गई, समीर पाटिल वहां पर थे वाइडी स्टोंगन में, बढ़िया कैच हो रही है, बढ़िया गेंदबाजी। खाता भी नहीं खोल पाए बल्लेबाज विनोद मड़वी, टीम का भी खाता नहीं खोला है। 0 पे 2 विकेट खो चुकी है टीम। यहां से बात करेंगे तो गांव देवी बाल अपने बल्लेबाज आते हुए मैदान के अंदर चौथे नंबर पे बल्लेबाजी के लिए तुषार मड़वी आते हुए। हर एक ओवर की बात करेंगे तो 8.75 की औसत बरकरार रखनी है मुकाबला जीतने के लिए। 35 का टारगेट इस मुकाबले में और क्या शानदार शुरुआत की है गेंदबाज निनाद ने। चलिए विकेट हैट्रिक की गेंद होगी और क्या विकेट हैट्रिक ले पाएंगे गेंदबाज निनाद तैयार, राइट आर्म उर्दू विकेट। लॉफ्टेड हिट, ये शॉट अच्छा है, ओवर पिच दी गेंद और गेंद को भेजा लॉन्ग ऑफ सीमा रेखे के बाहर और ये देखिए किरण दादा मात्रे इनकी तरफ से दर्शकों को होगा 500 का इनाम। किरण दादा मात्रे इनकी तरफ से 500 का इनाम था और दर्शक राह देख रहे थे, बाउंड्री लाइन की तरफ डट लगा के बैठे थे, उन्हें पता था यहां पर कैच जरूर आएगी और वहां पे थी खड़े और कैच भी क्या शानदार लिया है, दोनों घुटने जमीन के ऊपर थे और यहां से कैच बनी। और ये देखिए किरण दादा मात्रे, इनके शुभ हाथों से दी जाएगी 500 के इनाम। नाम बताना है, आपका नाम बताना है। मनोज कुंभारकर चिंचोली के दर्शक थे, बढ़िया फील्डिंग, शायद हरेश मात्रे उनको टीम में लेना चाहिए, ये अच्छी कैच लेते हैं। और ओवर की बात करेंगे तो ओवर में अब तक गेंदें हो चुकी है, यहां से बात करेंगे तो 4 गेंदें, अतिरिक्त स्वरूप से रन भी आया, वाइड गेंद भी आई और टोटल बन चुके 7 रन। 2 विकेट के नुकसान के ऊपर टीम भालवी। इस ओवर की अगली गेंद फिर से एक बार सेकंड पे बल्लेबाज होंगे तुषार मड़वी, राइट आर्म उर्दू विकेट। लॉफ किया गेंद को साइड में खेलते हुए समीर पाटिल वहां पर मौजूद, वाइडी स्ट्रॉन्गन में गेंद को उठाया फेंके, तब तक यहां से बनी सिंगल और सिंगल के माध्यम से टोटल आगे बढ़ते भी 8 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। जीत के लिए बात करेंगे तो अभी यहां से चाहिए, बात करेंगे तो 27 की आवश्यकता होगी मुकाबला जीतने के लिए। इस ओवर के आखिरी गेंद शेष, शुरुआत अच्छी हुई थी, लगातार 2 विकेटें आई थी लेकिन तुषार मड़वी आए और तुषार मड़वी ने छक्का लगाया था। जल्दबाजी करनी है आपको, टीम नील से भी ज्यादा वक्त नहीं लेना है, फास्ट खेलना है आपको। अगले मुकाबले होंगे, जो 2 मुकाबले होंगे वो 3-3 ओवर के खेले जाएंगे।
चलिए आखिरी गेंद और यहां से देखिए फिर से एक बार यॉर्कर, फर्नीचर डिस्ट्रॉय और एक विकेट का पतन होता बाल। लगता बा तीसरा झटका इसी ओवर में टीम गांवदेवी बाल को, और पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 8 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर टीम भालबी। तर या दरम्यान आपण पाहतायत महाराष्ट्र स्पेशल स्पोर्ट्स अजय रमेश म्हात्रेपाड्याच्या या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आणि त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल, शुभ सन्मान देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे। विनंती असेल नक्कीच सन्माननीय अजय रमेश म्हात्रे आमचे म्हात्रेपाड्याचे महाराष्ट्र स्पेशल फोर्स मध्ये ते दाखल आहेत आणि त्यांचं आगमन झालं, त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल। कारण की आपला सन्मान या स्पर्धेमध्ये करण्यात येणार आहे, विशेष सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीनं। चलते मैदान के ऊपर जीत के लिए बात करेंगे तो अब 18 गेंदे और 27 की आवश्यकता होगी। गेंदबाज यहाँ से निनादे अच्छी गेंदबाजी की, जरूर एक छक्का लगाया था तुषार मडबी ने, लेकिन आखिरी गेंद के ऊपर फिर से एक बार कमबैक किया। 18 गेंदे 27 का समीकरण पावर पे खत्म हो चुका है। अब 5 खिलाड़ी 30 गज के बाहर होंगे। अब कैसे बल्लेबाजी होगी? बल्लेबाज होंगे प्रथमेश म्हात्रे और तुषार मडबी। गेंदबाज आते हुए आशीष, डीप में खिलाड़ी होंगे स्क्वायर लेग में, और उसके बाद में मिड विकेट में होंगे समीर पाटिल। लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद होंगे, लॉन्ग ऑफ और वाइड स्ट्रॉन्ग ऑन में खिलाड़ी हर्ष होंगे। शॉर्ट बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग और शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग में भी एक खिलाड़ी मौजूद होगा। ये फील्डिंग विभर रचना होगी टीम नीलजेबी की ओर से। गेंदबाज तैयार, पहली गेंद देखा, बल्लेबाज ने जाने दिया गेंद को, वाइड बॉल का इशारा तब अंपायर के द्वारा। अतिरिक्त स्वरूप से रन संख्या में बढ़ोतरी होती भी, रन संख्या 9 के ऊपर पहुंचते भी अब यहां से जीत के लिए चाहिए 18 गेंदे 26 की आवश्यकता है। अब भी इस मुकाबले में मजबूत है टीम गांवदेवी भालबी। ओवर द विकेट, ये ओवर पिच गेंद फिर से एक बार एक्साइटिंग पावर, उठा दिया गेंद को, सीधा फेंक दिया, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, 6 रन। फिर से एक बार 500 का इनाम शायद मिल सकता था। आज लगता है मन बना के आए, 1000 लेके ही जाएंगे। और ये लगातार छक्के की बारिश होती भी, बल्लेबाज तुषार मडबी के बल्ले से लगातार छक्के आते हुए रन संख्या तेजी से बढ़ती भी स्कोरबोर्ड के ऊपर टोटल पहुंची 15 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। जीत के लिए अब 17 गेंदे और 20 का समीकरण होगा। गेंदबाज तैयार, अच्छी ड्राइव करते हुए एक्स्ट्रा कवर रीजन में खिलाड़ी मौजूद होंगे हर्ष। यहां से जब तक गेंद को उठा फेंके तक मौका था 1 रन लेने का, और सिंगल के माध्यम से आगे बढ़ती हुई टीम भालबी पहुंची 16 के ऊपर। अब 19 का समीकरण होगा। ओवर की बात करेंगे तो महंगा ओवर अब तक रहा है आशीष के माध्यम से, 2 गेंदे और 8 रन खर्च कर चुके हैं। एक तरफ अच्छी बल्लेबाजी हो रही है तुषार मडबी के माध्यम से, लेकिन प्रथमेश म्हात्रे आए जो नए बल्लेबाज, उनका भी साथ देना होगा तुषार मडबी का, क्योंकि 3 विकेटें जल्दी खो चुकी थी टीम भालबी। विनायक चिकनकर 0 पे आउट हुए थे, प्रमोद सुरकादे भी 0 पे आउट हुए, और विनोद मडबी भी 0 पे आउट हुए थे। लेफ्ट हैंड बल्लेबाज, फुल टॉस गेंद थी, एज लगी, पीछे जाते भी गेंद, थर्ड मैन में, शॉर्ट थर्ड मैन में खिलाड़ी मौजूद, डायरेक्ट हिट का प्रयास किया, लेकिन यहां से 1 रन कंप्लीट, और टोटल अब यहां से आगे बढ़ती भी 17 के ऊपर, धीरे धीरे जीत की तरफ बढ़ती भी टीम गांवदेवी भालबी। 18 का समीकरण होगा मुकाबला जीतने के लिए। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतकाम होता है। डरने वालों को कुछ नहीं मिलता है जहां में, लड़ने वालों के कदमों में जा होता है। 3 बल्लेबाज जल्दी खो गई थी टीम भालबी, लेकिन अब भी पूरी तरह से डट के बैठे मैदान के अंदर। तुषार मडबी उड़ाए गेंद को, गेंद हवा में, फील्डर मौजूद, और यहां से गलती की। एक आध गलती आपको आने वाले समय में काफी महंगे साबित हो सकती है, और यहां से वो गलती की तुषार मडबी जिन्होंने 2 छक्के लगाए, उनकी कैच ड्रॉप की, और सिंगल भी यहां से मिलती हुई।
टोटल 18 रन बन चुके, आप जीत के लिए चाहिए 17 की आवश्यकता। गेंदे हो चुकी, इस ओवर की बात करेंगे तो टोटल 4 गेंदे, छक्का आने के बाद लगातार सिंगल आते हुआ, लगातार 3 सिंगल आए और कम बैक करते हुए गेंदबाज इस ओवर में आशीष और गेंद का पीछा करना चाहते थे, आउटसाइड दी ऑप्शन, अंपायर का इशारा, वाइड बॉल आता हुआ, अतिरिक्त स्वरूप से रन खर्च करते हुए रन संख्या 19 रन, अब 16 का समीकरण। यह मुकाबला काफी धीमा हो चुका है, 35 का समीकरण था, 35 की आवश्यकता थी मुकाबला जीतने के लिए। पहला ओवर थोड़ा सा अच्छा रहा, ये देखिए शायद अंपायर बताते हुए नो बॉल, हाई फैक्टर चेक किया और बीमर का इशारा और गेंद सीमा पार, चौका आता हुआ, यानी कि 9+4, ये मिले 5 रन। यस, यानी कि 7 रन मिलेंगे टोटल। चलिए बीमर के लिए चेक किया जाएगा और बीमर के लिए रिव्यू यहाँ से उपलब्ध है, तो दूध का दूध और पानी का पानी यहाँ से बताया जाएगा आपको। ग्रामीण टेनिस क्रिकेट .in के माध्यम से यहाँ से बिल्कुल चेक किया जा रहा है। यह अच्छी लाइव टेलीकास्ट और नो बॉल होगा, नो गेन, यानी कि 7 रन मिलेंगे, अब जीत के लिए सिर्फ 9 रन की आवश्यकता होगी। अब आसान बनता हुआ मुकाबला गांव देवी भाल टीम के लिए। अराउंड द विकेट, इस बार गति में परिवर्तन था, लेकिन बैकफुट पे गए, पंच किया, अपट कर किया और गेंद को भेजा पॉइंट सी मार्के के बाहर और एक 4 रन प्रथमेश मात्रे के बल्ले से। इनकी गांव की टीम है और श्रीमलंगर उपाध्यक्ष यानी कि एसोसिएशन के उपाध्यक्ष श्रीमलंगड़ के यहाँ से देखा जाए तो प्रदीप दाना मडवी, इनके गांव की टीम भाल टीम अच्छे प्रदर्शन करते भी, यदि प्रदीप दाना भी इंजॉय करते हुए इस मुकाबले को, उनका भी हम स्वागत करेंगे और भागेश मात्रे आपका भी स्वागत है। यॉर्कर का प्रयास किया, यहाँ से सामने खेलते हुए एक्स्ट्रा कवर रीजन में गेंद पहुंची, तब तक यहाँ से बनती हुई सिंगल, ओवर का बाद समापन, अब जीत के लिए चाहिए यहाँ से 12 गेंदे और सिर्फ 4 रन की आवश्यकता। चला या ठिकाणी आमचे मात्रेपाड्याचे कृष्णा मात्रे उपस्थित झालेत आणि त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। कृष्णा आपण या व्यासपीठावरती, मात्रेपाड़ा का ये मैदान आप देख रहे हैं, बिल्कुल बहुत ही बढ़िया मैदान और उनमें चलती हुई ये प्रतियोगिता जय हनुमान ट्रॉफी 2025 का पर्व आयोजन करता जय हनुमान क्रिकेट टीम पोसरी, इनकी तरफ से प्रताप जाधव होंगे, अक्षय जाधव, प्रदीप पाटिल होंगे और जयेश पाटिल, राकेश भोईर, सभी टीम हमारी उनके माध्यम से बढ़िया आयोजन। 4 रन की आवश्यकता है। प्रदीप दा, चलिए प्रदीप दादा भी बिल्कुल मुकाबले को एंजॉय करते हुए और काफी खुश भी है क्योंकि उनकी टीम अब लगभग ये मुकाबला जीतने वाली है। रन संख्या 33 बनी है, जीत के लिए अब चाहिए 35 की आवश्यकता, यानी कि 2 रन की आवश्यकता। 35 का टारगेट था और यहां से आसानी से अब जीत पाएगी टीम गावदेवी भालबी। दरम्यान आमचे मात्रेपाड्याचे उत्कृष्ट गोलंदाज अजय मात्रे यांचं देखील आगमन झालंय। अजय, आपण या मंचावरती आपलं देखील आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। महाराष्ट्र स्पेशल फोर्स मध्ये नक्कीच आपण बाधात मात्रेपाड्याच्या या ठिकाणी आमचे अजय रमेश म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल। इस बार सो अच्छा है विनिंग शॉट और ये मुकाबला जीता टीम गावदेवी भालबी टीम ने, कांग्रेचुलेशंस और हार्ड लक टीम नीलजे भी।
और मुकाबले के मैन ऑफ द मैच का हकदार तो मुकाबले के मैन ऑफ द मैच का हकदार बन चुके हैं जिन्होंने गेंदबाजी करते हुए 1 विकेट ली और बल्लेबाजी करते हुए चलिए बिल्कुल बल्लेबाजी करते हुए 19 रन बनाए और तुषार मडवी बने इस मुकाबले के मैन ऑफ द मैच।